लहानपणापासून मम्मीने आमच्यासाठी खूप काही केलं आहे, पण आज मला तिच्यासाठी काहीतरी खास करायचं होतं, म्हणून मी चाललो होतो तिकडेच. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी माझ्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर आणि भावनिक क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या संस्कृतीत अधिक महिन्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात अनेक धार्मिक आणि पारंपरिक विधी केले जातात. त्यापैकी एक सुंदर परंपरा म्हणजे मम्मीची ओटी भरणे. मम्मीच्या सुख समृद्धीसाठी, तिच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिने आपल्या मुलांसाठी केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. यावर्षी मी ठरवलं होतं की मम्मीची ओटी भरायची, पण त्याचसोबत तिला एक गोड सरप्राईज द्यायचं. मम्मीला याची अजिबात कल्पना नव्हती. मी कोणालाही काही न सांगता थेट माहेरी जाण्याचा प्लॅन केला. प्रवासभर माझ्या मनात एकच उत्सुकता होती की मला अचानक पाहिल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल, तिच्या चेहऱ्यावर आनंद कसा असेल, हे सगळं पाहण्यासाठी मी स्वतःही खूप उत्सुक होते. मग आम्ही पोचलो कोल्हापूरमध्ये. तर जाता जाताच ना मी साडी, फळे, तिला आवडणारे लाडू, बाकीचं खाऊ वगैरे सगळंच मी वाटेत खरेदी करत आम्ही गेल्यावर नंतर ना तिच्या घराच्या इथून एरियातून जातानाच ना मला धुक लागलेली होती की आता चला तिला सरप्राईज द्यायचं होतं. त्यामुळं घरी पोचताच तुम्ही तिची रिॲक्शन किंवा मानवीची रिॲक्शन बघू शकता. मग घरी गेल्यानंतर सरबत आणि पाणी घेतलं आणि लगेच मी लागले इथं तिची ओटी भरण्याच्या तयारीला. इथं छोटीशीच ना रांगोळी काढली होती आणि रांगोळी काढताना आमचे 2 चिल्लर पार्टी खूप मध्ये करत होते आणि तिसरीही आता खूप लुडबुड करत आहे. कॅमेरामन तर नवीनच होता, त्यामुळे सारखा कॅमेरा हलवत होता. त्यानंतर आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. हळद, कुंकू, नारळ, फळ, साडी आणि मम्मीसाठी आणलेले भेटवस्तू. तिची ओटी भरली. तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मन भरून आलं. त्या क्षणी मला जाणवले की आपल्या मम्मीसाठी सर्वात मोठी भेट कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या मुलांचं प्रेम. आपला वेळ, आपली उपस्थिती, महागड्या वस्तू, मिळणारा आनंद काही काळ टिकतो, पण अशा प्रेम क्षणाच्या आठवणी कायम हृदयात राहतात. मम्मी ही आपल्या आयुष्याची ताकद असते. आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासाठी आपण नेहमी लहानच असतो. ती आयुष्यभर आपल्या आनंदासाठी झटत असते. आपल्या प्रत्येक यशामागे तिचे आशीर्वाद आणि त्याग असतात. आज मम्मीची ओटी भरताना मनात एकच भावना होती की कृतज्ञतेची, कारण शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही इतकं प्रेम मम्मीने आमच्यावर केलेले आहे. तर फ्रेंड्स, जर तुमचीही आई तुमच्यासोबत असेल तर तिच्यासाठी वेळ काढा, तिच्यासोबत काही सुंदर क्षण जगा, कारण आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे काय असेल तर ते म्हणजे आपल्या आईचं आपल्यावर निस्वार्थ असणारे प्रेम. त्यामुळे त्या प्रेमासाठी आपण तिलाही खुश ठेवले पाहिजे. म्हणून हा काहीसा माझा अट्टहास होता. त्यासाठी फक्त मी आहोंना आधी बोलले की आहो मला असं म्हणजे मला जायचं आहे. तर आहोही लगेच म्हटले की आपण उद्या लगेच मला सुट्टी आहे तर जाऊ. त्यांनीही न नकार देता माझ्यासोबत आले आणि मला सर्व साहित्य घेऊन घरीही घेऊन गेले. आणि हे सर्व पॉसिबल झालं म्हणजे त्यांच्यामुळे झाले, कारण ना त्यांनी कोणत्याही गोष्टीला नकार न देता हे सर्व केलेलं आहे. इथे तिची ओटी भरून घेतली आणि तिला लगेच लाडू आवडतात म्हणून लाडूही भरवले. आणि इथं आमच्या 2 लाडक्या पोरांचीही लुडबुड चालू होती तिच्या नातवांची मध्ये. मगाशी हे जी तयारी करू समतो तिने इथं स्वयंपाकही करून ठेवला होता. मग इथं जेवण केले आणि मग इथं आमच्या लहान मुलांचं चालू झालं डान्स वगैरे करण्याचा. मग त्याच्यातच थोडा वेळ घालवला, आराम केला. हा
हां डान्स करा. मेहंदी तर सजनाचं नाव. माहेरून निघताना मोठा टास्क म्हणजे इथं आमच्या मानवीला बाय बाय करण्याचा. कारण ना ती खूप रडते इथून निघताना. त्याच इथं तिचं रडायचं चालू झालेलं होतं आणि आम्ही निघलो जाण्यासाठी. तर इथून ना इतका रोड खराब होत आहे. किती दिवस झालं रोड करायचं चालू होतं. इथं पूर्ण येता जाता आमची कंबराची हाडं पूर्ण लूज होतात आम्हाला जाता येता. हे आमच्या छोट्या साहेबांना घरी झोपा म्हणताना झोपले नाहीत. पूर्ण वेळ खेळण्यातच घालवला आणि आम्हालाही काही आराम करू दिला नाही. आणि इथं गाडीवर बसून ह्याचा चांगला आराम करायचं चालू असतं. नेहमीप्रमाणे हा कायमच गाडीवरच आराम करायचा आराम करतोय. पुढे वाटेत येताच त्याला तो झोपून उठला आणि त्याला लागलेली भूक. मग इथं ना आम्ही थोडंसं फास्ट फूड खाण्यासाठी थांबलो होतो. कारण ना तो घरीही काही खेळण्याच्या नादामध्ये व्यवस्थित जेवला नव्हता आणि आम्हाला जरा यायलाही ट्रॅफिक लागलं होतं रस्त्यामध्ये. त्यामुळे यायलाही वेळ झाला होता आणि घरी जाऊन बनवायचं म्हटलं तेव्हा इथंच ह्यांनी म्हटलं इथं जाताना रस्त्यातून काहीतरी खाऊन जाऊ. म्हणून इथं आम्ही थांबलो होतो थोडं खाण्यासाठी. इथं त्याच्यासाठी सूप वगैरे आमच्यासाठी सूप घेतलं होतं आणि त्याच्यासाठी थोडंसं दुसरं घेतलं होतं. तर इथं आमचं खायचं चालू होतं आणि त्याचंही खूप टेस्टला छान होतं इथं सूप. आणि थोडेसे नूडल्स वगैरे पण घेतले होते. मग तिथून खाऊन आम्ही निघालो. परत आईस्क्रीम खायची त्याची इच्छा झाली. मग इथं आईस्क्रीम घेतली आणि इथं आम्ही येतच किती छान ढग वगैरे झालं होतं त्याचंही कॅप्चर केलं होतं. तर चला बाय. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. चलो बाय बाय गाईज.